आणि आता 25 तारीख आहे आज, म्हणजे वर्षातील सर्वात मोठा महाआगमन सोहळा आहे आज। बघा पाऊस किती आणि भर पावसात बाप्पा चालले मित्रांनो। पाऊस बघा, भरपूर पाऊस आहे आणि पावसामध्ये बाप्पांचं आगमन होतंय। आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। कालच्या सारखाच आज पण पाऊस आहे। आज आहे तारीख 25 तारीख आणि आज पण पाऊस आहे। आता दिवसाची सुरुवात पण पावसानेच बघतोय आपण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये। आज मित्रांनो महाआगमन आहे आणि आज तारीख आहे 25 ऑगस्ट। तर तुम्हाला माहिती आहे की आपण मागच्या ज्या अपडेट ब्लॉगमध्ये बोललो होतो 24 आणि 25 तारखेचा मी ब्लॉग टाकणार आहे महाआगमनाचा। आणि म्हणजे 24 तारखेचा ब्लॉग नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा, अपलोड झालेला आहे। आणि आता 25 तारीख आहे आज, म्हणजे वर्षातील सर्वात मोठा महाआगमन सोहळा आहे आज। तर पहिलं मी भायखळ्याला आलो आहे, कारण की भायखळ्याला इकडे ताडदेवचा राजा निघतो आहे, त्यामुळे मी इकडे आलो पहिला। आणि समोर एक मूर्ती चालली आहे, उभी मूर्ती आहे, तर ती कुठली आहे काय माहिती नाही, पहिलं ती पण आपण कव्हर करूया। तर चला, आता जास्त मी काय बोलत नाही आजच्या ब्लॉगमध्ये, कारण की आजचा ब्लॉग भरपूर मोठा होणार आहे, भरपूर सारे आगमन आहेत। तर माझ्याबरोबर हा सूरज आहे, पुन्हा एकदा मिस्टर गणपती बाप्पा। तर चला मग आता पटकन जाऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। तर समोर बघा एक गणपती बाप्पा येतो आहे। तर चला आता जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया। समोर एक मूर्ती आहे, गुलाबाचा युवराज। चले भाऊ भाऊ दादा फोटो काढा। मित्रांनो आता कुलाब्याचा युवराज निघलेला आहे। पहिला गणपती आपल्याला भेटला आहे आज दिवसभरातला। आणि कुलाब्याचा युवराज उभी मूर्ती होती आणि मस्त मूर्ती होती। तर आता रेशमाताई खातू यांच्या वर्कशॉपमधून ताडदेवचा राजा निघतो आता। तर चला आता पटकन ताडदेवचा राजाचं पण दर्शन घेऊया। पब्लिक वाढलेली आहे।
तुमचाच गणपती आहे ना? तुमचाच गणपती आहे ना? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खेतवाडीचा लंबोदर आता आलाय बघा. मित्रांनो, आता आपण पाहिला खेतवाडीचा लंबोदर आणि टीम इंडियाने यंदाचा वर्ल्ड कप जिंकला होता T20. तर त्याच आकारात एक म्हणजे साईडला उंदीर मामा आपले वर्ल्ड कप ट्रॉफी पकडताना आणि बाजूला गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत. अशा एक प्रतिकृती खूप छान खेतवाडीच्या लंबोदरनी साकारली आहे. तर खूप छान मूर्ती होती. खेतवाडीचा लंबोदर आता गेला. आता ताडदेवचा राजा आणि खेतवाडीचा लंबोदर यांची ग्रेट भेट पण झाली होती. ताडदेवचा राजा परत येतोय पाटणं, तो त्याचा एक आपण फुटेज घेऊ. तर मित्रांनो, ताडदेवचा राजा पण आता ताडदेवच्या दिशेने निघालेला आहे. तर पाऊस पण दिवसभर पाऊस आहे सकाळपासून. तर त्यामुळे प्लॅस्टिक टाकलेलं आणि तो पण ताडदेवच्या दिशेने निघालेला आहे. आता आपण पुढे जाऊया चिंचपोकळी या ठिकाणी, म्हणजे सतीश दादा त्याच्या कारखान्याजवळ जाऊया. तिकडनं पण एक मूर्ती निघते असं समजलं आहे. तर त्याला आपण तिकडेच जाऊया. समोरून एक मूर्ती निघते आता सतीश दादा यांच्या कारखान्यातून. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना युवासेना भायखळा विधानसभा यांच्या वतीने तरी ताडदेवच्या इच्छापूर्ती या रस्त्यावरती या ठिकाणी बोल 22 फूट वाले की मित्रांनो, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर निघतो आता थोड्या वेळात. सर्व कार्यकर्त्यांना कृपया विनंती आगमन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. Thank you.
बघा पाऊस किती आणि भर पावसात बाप्पा चाललेत. साईडला भर पावसात बंद आग बंद भर पावसात. भरपूर पाऊस आहे आणि पावसामध्ये पप्पांचं आगमन होतंय आणि बापरे किती पाऊस आहे. बघा पाऊस बघा तुम्ही मित्रांनो, जोरात पाऊस आहे आणि बाप्पा येतात आपले पावसात. तुम्ही पाहू शकता लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर चाललाय आणि मुंबईचा विघ्नराज येतोय आणि त्याच्या मागे प्लास्टिक घातलंय. तो आहे पारशीवाडीचा धुंडीविनायक. 3 गणपती बघा लाईनी देतात आहे. समोर एक मित्रांनो गणपती आलेला आता बघा. चला समोर एक मित्रांनो मूर्ती येते बघा.
आला आहे मुंबईचा लाडका शुभंकर. खूप छान मूर्ती आहे, तुम्ही बघाल ना. प्रभाव तर खूप छान बनवले प्रभाव. गणपती बाप्पा आणि मुलाचा शुभंकराचा मुंबईच्या लाडक्या शुभंकराचा सोबत आता जितूबाई आपल्यासोबत. नमस्कार. मुंबईचा लाडका शुभंकर पाटणा मूर्ती आहे, ते आगमन सोहळा झालेला आहे मुंबईच्या लाडक्या शुभंकराचा आणि मंडळाने सन्मान पण केले, त्यासाठी मंडळाचा धन्यवाद. तर आपल्यासोबत जितू दादा आहे. जितू दादा काय बोलत? आमच्या मुंबईचा लाडका शुभंकर यंदाचा संकल्पना आहे भरतनाट्यम गणेश पंचरत्नम. ही 28 भव्य मूर्ती आहे आणि आम्ही या मंडळासाठी कन्सेप्ट केले ते आवर्जून बघावे. आम्ही या मंडळाच्या छोट्या मुंबईचा लाडका शुभंकर कामारीपुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना घेऊन येतो. आम्ही दरवर्षी घेऊन येतो. यंदाचा आपण या गणेशोत्सवात नक्की बघायला या कामारीपुरा तिथी गली पश्चिममध्ये. धन्यवाद. मुंबईचा लाडका शुभंकराचा विजय असो. मेरे पास में देता हूँ मैं, मेरे पास में देता हूँ बात करूँगा. गणपती बाप्पा आता आपण पाहिला आंबेवाडीचा राजा आणि आता आपण आलो आहे लालबागमध्ये. आता लालबागमध्ये बघू किती गणपती अजून आपल्याला भेटतात आहे. तर भरपूर इथं गर्दी झालेली आहे आणि इथे पाहू तिथं गणपती. तर चला आता आपण लालबागमध्ये जाऊया. लालबागमध्ये आता आपण होतो बकरी अड्ड्यावरून, म्हणजे भायखळा करत आपण लालबागमध्ये आलेलो आहे. तर मी आहे लालबागच्या राजाच्या गेटच्या बरोबर समोर आणि फायनली ढोलचे आवाज येतात आहे, म्हणजे कुठला तरी गणपती येतोय. चला पटकन जाऊया.
समोरचा महागणपती भरपूर उंच गणपती होता आणि खूप सुंदर मूर्ती होती. आणि त्याच्यानंतर आपला गरुडचा कैवारी भेटला आपल्याला. आता बाप्पा बर्फानी येतोय, तर बाप्पा बर्फानी आपण म्हणजे रस्त्यातच आहे आता, तो पण आपण कव्हर करूया. तर चला आता पटकन समोरच आहे गणपती. बापरे काय मोठी मूर्ती आहे. चला चला पटापट जाऊया. मित्रांनो आपल्या समोर आहे हा हुकमिल लेनचा राजा चाललाय बघा. पाहताय मित्रांनो पाठी कमाटीपुराचा बाप्पा बर्फानी निघाला आहे आगमनासाठी. मार्गस्थ झाले मंडपाच्या दिशेने. चला आता आपण निघूया आता पुढे. तुम्ही पाहिलेच असतील आगमनाच्या फुटेज वगैरे. खूप छान मूर्ती आहे. शंकर महादेवाची रूपात. बोला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. A few moments later. चला मग मित्रांनो आता आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. कारण की आज महाआगमन होता. म्हणजे भरपूर सारे आगमन होते आणि भरपूर सारे गणपती बाप्पांचे आगमन तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असतील. आणि मेनमध्ये मी सुरुवात केली होती भायखळ्यापासून.
आणि त्याच्यानंतर मग मी परल आणि गणसंकुलला मला जायलाच भेटलं नाही, कारण मला एवढे रस्त्यातच गणपती भेटले तिथपर्यंत मी पोचताच आलं नाही. आणि भरपूर असे मित्र पण भेटले आपले ब्लॉगर वगैरे आणि फोटो पेजवाले वगैरे. तर चला आता मी जास्त का बोलत नाही, आता मी चाललो आहे चिंचपोकळी स्टेशनला. तुला जाता जातात बोललो ब्लॉग एंड करून टाकूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि बस एवढंच बोलेल. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. भरपूर थकलो आहे, आता चाललो आहे घरी. परत उद्या उपवास आहे, गोकुळ अष्टमीचा पण आहे, श्रावण सोमवार पण आहे. तर आता वाजले तर 9:30. तर जाता जातात मला 10-10:30 वाजतील घरी. तर प्लीज एक लाईक नक्की द्या. बस एवढंच बोलतो. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, आता जाऊन चिंचपोकळीच्या नाक्यावर कुठेतरी थोडासा नाश्ता केला. आता घरी जाऊन जेवणार, मग परत उद्या उपवास. चला मग आजचा ब्लॉग मी इथंच सेंड करतो. बस कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गणपती बाप्पा चालला आहे, कमाडीपुराचा बाप्पा बर्फानी तुम्ही पाहू शकता. कल लिखी